कोल्हापूर महानगरपालिकेतल्या विविध विकास कामांबद्दल आणि शहराच्या योग्य पद्धतीच्या नियोजनाबद्दल आज एक व्यापक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये आदरणीय क्षीरसागर साहेब, त्याचबरोबर आदरणीय अमोल माडिक साहेब, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, आयुक्त मॅडम आणि सर्व खातेप्रमुख या सगळ्यांच्या बरोबर एक योग्य नियोजन आपण केलं. आपण बघितलं असेल की मागच्या 15 दिवसांपूर्वी महानगरपालिकेत आपण एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये एक ऍक्शन प्लॅन शहराच्या विकासासाठी करण्यासाठी आयुक्त मॅडमना आपण सूचना केल्या होत्या. त्याचं सादरीकरण आज त्यांनी केलं आणि या सादरीकरणानंतर 5 मुद्द्यांवरती अत्यंत प्रभावीपणाने शहराच्या भविष्य काळातल्या विकासासाठी एक आराखडा तयार केला गेला. पुढच्या 15 दिवसांमध्ये त्याच्यावरती सुद्धा या चाललेल्या कामकाजाचा आढावा आपण घेतोय आणि शहराच्या 5 मुद्द्यांवरती जे काही काम आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून एका बाजूला टीडीआर, की ज्या टीडीआरच्या माध्यमातून सुरळीत पद्धतीने सगळ्या नागरिकांना आवाहन केलं पाहिजे. याच्यापूर्वी टीडीआर पॉझिटिव्हली लोकांपर्यंत गेला नव्हता, पण यावेळेला महानगरपालिकेच्या वतीने उद्यापासून एक पॉलिसी डिक्लेअर केली जाईल. जिल्हाधिकारी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं या सगळ्या एसओपीला अधिक किचकटपणापासून बाजूला करतील आणि सगळ्या लोकांना सुसूत्रित पद्धतीनं भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सगळ्या ज्या काही मान्यता आहेत त्या तात्काळ देतील आणि त्याचबरोबर ईडीटीपी या सगळ्या टीडीआरचा अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन टीडीआर घेऊन अधिकाधिक लोकांनी शहराच्या विकासामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती करायची आहे. याचा फायदा असा होणार आहे की जे काही रिंग रोड आहे शहराच्या विकासामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता एकूण वाढत असणारं ट्रॅफिक, त्यासाठी रिंग रोड की जे रिंग रोड जर व्हायचे असेल तर टीडीआर हा ऑप्शन आमच्या सगळ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सर्व नागरिकांना आम्ही त्याच्याबद्दल आवाहन करणार आहोत. पुढच्या 90 दिवसाचा कालावधी जो आहे त्या 90 दिवसांच्या पेक्षा सुद्धा शक्य झालं तर 40-45 दिवसांमध्ये सुद्धा या सगळ्या टीडीआरच्या माध्यमातून शहरातले सगळे रिंग रोड चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. ब्लू लाईन मध्ये सुद्धा जे काही विषय आहे त्याच्यासाठी एक प्रस्ताव शासनाकडे आम्ही पाठवतोय आणि त्या सगळ्या प्रस्तावाच्या माध्यमातून शहरातल्या सगळ्या नागरिकांना ट्रॅफिकला एकूण होणारी जी काही गैरसोय आहे त्या सगळ्यापासूनची अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यातून सेवा द्यायचा प्रयत्न आम्ही करतो. हे सगळं करत असताना महानगरपालिकेच्या ओपन स्पेस बद्दल सुद्धा आज चर्चा झाली. ओपन स्पेस बद्दल जे ओपन स्पेस आहे ते सगळे महानगरपालिकेच्या नावावर करण्याबद्दल आजच आम्ही सर्वांनी सूचना केल्या आणि आयुक्त मॅडमने त्याच्याबद्दलचा तात्काळ आदेश दिलेला आहे. त्याचा फायदा महानगरपालिकेच्या परिसरातल्या ह्या सगळ्या ओपन स्पेसेस जे आहेत ते आपल्या महानगरपालिकेच्या नावावर होतील आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या बिल्डरनी त्यांच्या ठिकाणी बांधलेल्या बिल्डिंग असतील तिथं सुद्धा जो ओपन स्पेस असेल तो सुद्धा योग्य पद्धतीने युटिलाइज होतोय की नाही हे बघण्यासाठी सुद्धा उद्यापासून महानगरपालिकेची सगळी टीम काम करेल. त्याचा फायदा असा होईल अधिकाधिक ओपन स्पेसेस शहरात राहिल्या तरच शहराची स्वच्छता, शहराच्या सर्व प्रकारचा मोकळा श्वास जो माणसाने घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे ओपन स्पेसेस सुद्धा अतिशय सुरक्षित पद्धतीने येतील. त्याचबरोबर आजच्या बैठकीमध्ये आणखीन एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची चर्चा झाली किंवा निर्णय झाला की ज्याच्या माध्यमातून पार्किंग जे आहे ती अधिकाधिक पार्किंग ही शहरासाठी उपलब्ध असते पाहिजे. आपण बघत असाल गोकुळ हॉटेल जवळचं पार्किंग आता पूर्णत्वाला आलेलं आहे. सरस्वती टॉकीज जवळचं आता चालू आहे. व्हिनस टॉकीज जवळचं आहे. अशा सगळ्या साधारणतः 15 ते 20-25 पर्यंत पार्किंग उपलब्ध होतील. ज्याच्यामध्ये हजारो आपल्याला सगळी वाहनं जी आहेत ती जी रस्त्यावरती थांबतात ती या सगळ्या पार्किंग स्पॉट्स मध्ये थांबतील आणि त्याचा उपयोग शहराच्या एकूणच वाहतूक व्यवस्थेमध्ये विपरीत परिणाम होतोय. या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांना उपयुक्त ठरणार. पार्किंगच्या या व्यवस्थेबरोबर दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाणी पुरवठा. आपण बघितलं असेल की पाणी पुरवठ्यासाठी शहरातल्या नागरिकांना यापूर्वी सुद्धा प्रचंड त्रास झाला आणि त्यामुळे मागच्या बैठकीमध्ये आदरणीय क्षीरसागर साहेब आणि माडिक साहेबांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण तात्काळ या शिंगणापूरच्या योजनेसाठी सुद्धा जर अशा पद्धतीने काळामवाडीची योजना बंद पडली तर तात्काळ व्यवस्था करण्यासाठी काही जे 2-2.5 कोटी 3 कोटी रुपयाचा निधी लागत होता त्या निधीची तरतूद आपण डीपीटीसीतून केली आणि त्याचं टेंडर फ्लोट झालं की भविष्य काळामध्ये ज्या ज्या वेळेला पाणी पुरवठ्याची अडचण दुर्दैवाने जर काळामवाडीच्या प्रकल्पात आली तर त्याच्यामध्ये तात्काळ तात्पुरती व्यवस्थापन आपण करण्याबद्दल जी काही उपाययोजना करायला पाहिजे त्याचं टेंडर फ्लोट झालं आणि काम. पण तेवढ्यावरती प्रश्न सुटणार नाही. जे पाणी तिथून येतंय ते सुद्धा सुरळीतपणानं लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याचा उपयोग सामान्य नागरिकांना व्यवस्थितपणानं व्हायला पाहिजे. यासाठी उद्याच्या शुक्रवारी 24 तारखेला पाणी पुरवठा विभागानं या सगळ्याबद्दलच्या उपाययोजना ज्या केल्या त्यांनी ऍक्शन टेकन रिपोर्ट केला त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन आम्हाला करायचं आहे आणि त्या माध्यमातून शहरातल्या सगळ्या नागरिकांना पाणी पुरवठ्याबद्दल कुठलीही अडचण येणार नाही यासाठी अतिशय योग्य पद्धतीचं काम करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत. या सगळ्याबरोबर स्वच्छता जी आहे शहरातल्या स्वच्छतेबद्दल अनेक तक्रारी
यासाठी आजच सर्व अधिकाऱ्यांच्या वरती आम्ही जबाबदारी दिलेल्या आहेत. त्यांनी त्या त्या ठिकाणी सरप्राईज व्हिजिट करायची आहे, रेग्युलर रिव्ह्यू घ्यायचा आहे, रेग्युलर मॉनिटरिंग करायचं आहे आणि शहरातला कचरा दररोज उचलला जातोय की नाही, जी एजन्सी की ज्याच्याकडे काम दिलं ती जर काम करत नसेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करा आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्या त्या ठिकाणी स्पॉटवरती गेलं पाहिजे. कुठल्याही नागरिकाची एकही तक्रार येता कामा नये यासाठीच्या सूचना दिल्यात. मला असं वाटतं की उद्यापासून या सगळ्याबद्दलच्या आयुक्त मॅडम सूचना देतील आणि त्या सगळ्या सूचनानंतर या सगळ्या शहरातल्या कचऱ्याच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं फरक झालेला सर्व नागरिकांच्या मध्ये दिसेल. पण त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित असणारा तो काय आपला कचरा प्रकल्प आहे, त्या सगळ्या कचरा प्रकल्पामध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत. त्या सगळ्या त्रुटी दुरुस्त करणं आणि शहरातल्या या कचरा प्रकल्पामध्ये सुद्धा केवळ कचरा प्रकल्प नाही तर कचऱ्यातून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची वीज निर्मिती होते, अनेक चांगल्या पद्धतीचे फायदे होतात, खत निर्मिती होते, आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीचं फायद्याचं होऊ शकतंय. या सगळ्याबद्दलचं प्लॅन करण्यासाठी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेत आणि त्याच्याबद्दलचं काम त्यांचं सुरू झालंय. त्याचाही रिझल्ट आपल्या सगळ्यांना मिळेल. एक सगळ्यात महत्वाचा आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारा प्रश्न की ज्याच्यासाठी लोक खूप पॅनिक होतात तो म्हणजे रस्ते. आणि साहजिकच या रस्त्यांबद्दलचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा आराखडा आपण सगळ्यांनी केलेला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून एक बैठक राज्य आपल्या जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधींची आपण मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर घेणार आहोत आणि रस्त्यांसाठी निधीची मागणी आपण करणार आहोत. पण त्याचबरोबर मित्राचे अध्यक्ष आपल्या समवेत आहेत, ते शहराचे अध्यक्ष आहेत, शहराचे आमदार आहेत. त्यामुळे मित्राकडून सुद्धा एक वर्ल्ड बँकेकडे प्रपोजल घेण्याबद्दल यापूर्वी सुद्धा व्हिजिट झालेले आहेत आणि त्याच्यावरती कार्यान्वित अशा पद्धतीचा काम प्रोग्राम घेऊन कालबद्ध पद्धतीने काही रस्ते की जिथं फुटफॉल प्रचंड आहे, आता सर्किट बेंच झालेला आहे, आता IT पार्क येणार आहे, आताच्या घडला महालक्ष्मीला येणाऱ्या लोकांची संख्या अजून वाढते, त्यामुळे फुटफॉल जिथं जास्त आहे ते रस्ते मस्ट बी कॉन्क्रिटीकरणाचे झाले पाहिजे आणि इतरही रस्ते अतिशय चांगले झाले पाहिजेत. यासाठीचा एक आराखडा आपण तयार केला आहे. या आराखड्याला एका बाजूला वर्ल्ड बँकेकडे आणि दुसऱ्या बाजूला राज्य शासनाकडून या संपूर्ण निधीची तरतूद करण्याबद्दलच्या आयोजन म्हणण्यापेक्षा आम्ही त्याचा प्लॅन तयार करायला सांगितलं आणि पुढच्या आठवड्याभरामध्ये याबद्दल महाराष्ट्र शासनाकडे आपण प्रस्ताव दाखल करतोय आणि वर्ल्ड बँकेकडे सुद्धा ADBच्या आपल्या मित्राच्या माध्यमातून आम्ही जो प्रपोजल घेतोय त्याला सुद्धा मान्यता घेऊन कन्स्ट्रक्टिव्ह काम करतो. म्हणजे असं नाही होणार की बाबा एक रस्ता केला आणि त्याच्यामुळे थांबला, तर शहराचं एक योग्य पद्धतीचा नियोजनाचा आराखडा करूनच रस्त्याचं काम आम्ही करतो. याबरोबर आपण मागच्या बैठकीमध्ये सूचना केली होती आम्ही अधिकाऱ्यांना, आम्ही तिघांनी, की जे रस्ते आता झाले ते रस्ते सुद्धा क्वालिटी कंट्रोल करून तपासणी करून द्यायची. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये किंवा आठवड्याभरामध्ये क्वालिटी कंट्रोलची टीम संपूर्ण शहरातल्या 100 कोटीच्या रस्त्यापासून ते सगळ्या रस्त्यांच्या बद्दल तपासणी करेल आणि त्यांचा रिपोर्ट देईल, ज्याच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये सुद्धा कोल्हापुरात एकही चुकीचं काम करून चालणार नाही अशा पद्धतीची सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांच्या मनामध्ये सुद्धा भीती होईल आणि लोकांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी किंवा ज्या शासनाचे पैसे खर्च होतात ते योग्य पद्धतीने होतात अशा पद्धतीचा विश्वास वाटेल अशा पद्धतीचं काम आम्ही करतोय. एक छोटीशी सूचना सुद्धा त्या निमित्तानं सन्मान्य दोन्ही आमदार महोदयांनी केली होती आणि ती आयुक्तांनी तात्काळ मान्य केली. ती म्हणजे आत्ताचा तो डांबरीचा प्लॅन आपला तो डांबरीचा प्लॅन बंद आहे. म्हणजे छोटी छोटी गोष्टी ज्या आहेत त्या दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा आम्ही टेंडर काढतो आणि तोच महानगरपालिकेचा पूर्वी बंद पडलेला जर काय प्लॅन आम्ही उपयोगात आणला तर आपल्या सगळ्यांना आता लगेच दुरुस्तीसाठी जे काही छोट्या गोष्टींसाठी सुद्धा जो आपल्याला टेंडर काढावं लागतं, वेळ जातो, या सगळ्या गोष्टींवरती तात्पुरती उपाययोजना म्हणून तो डांबरीचा प्लॅन तो तात्काळ सुरू करण्याबद्दल आम्ही सूचना दिल्यात आणि त्याचा सुद्धा फायदा होता. एक या सगळ्या गोष्टींच्या बरोबर एक सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो आपल्या शहरातल्या 40,000 लोकांच्या प्रॉपर्टी करण्यासाठी सातत्यानं मागणी. आदरणीय क्षीरसागर साहेब आणि त्याच्यापेक्षाही 2 पावलं पुढे आमचे अमल माडिक साहेब या सगळ्या प्रश्नासाठी सातत्यानं भांडतायत आणि 94 लाखाची तरतूद सुद्धा या जिल्हा परिषदच्या आपल्या जिल्हा नियोजनच्या निधीतून उपलब्ध आपण या ठिकाणी म्हणून दिलेले आहे आणि त्या माध्यमातून पुढच्या आठवड्याभरामध्ये ड्रोनचा फ्लाय घेऊन या पद्धतीनं आपण तात्काळ या सगळ्या ड्रोन सर्वे करण्याबद्दल आपण सूचना दिलेल्या आहेत. शहरातल्या या 40,000 नागरिकांना जो काही आपल्या सगळ्या बरेच दिवसाचा एकूण भेडसावणारा प्रश्न होता तो सुटणार असल्यामुळं या सगळ्या नागरिकांना सुद्धा आजच्या बैठकीचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. थोडक्यात मागच्या 15 दिवसांपूर्वी आपण ज्यावेळी महानगरपालिकेत बैठक घेतली त्यावेळेला काही गोष्टींबद्दल खूप गंभीर तक्रारी होत्या, त्याच्याबद्दल आपण कारवाई करायला सांगितल्या, त्यातल्या सगळ्या लोकांवरती कारवाई होतील. पण त्याचबरोबर शहराच्या विकासाची जबाबदारी सुद्धा आमच्यावर आहे. त्यामुळे शहराच्या विकासाच्या जबाबदारीसाठी सुद्धा ऍक्शन प्लॅन जो तयार करण्यासाठी आयुक्त मॅडमना आपण सांगितला होता त्याचा प्लॅन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आजच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत.
आणि त्याचा राईट रिझल्ट पुढच्या 8-15 दिवसांमध्ये संपूर्ण शहरवासियांना दिसेल एवढी खात्री आजच्या बैठकीच्या निमित्ताने निश्चितपणानं संपूर्ण शहरवासियांना मी देऊ इच्छितो.